नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण बघणार आहोत उपघटक 7 सम विषम संख्या. स्वाध्याय प्रश्न नंबर 1. 1 ते 100 या संख्यांमध्ये 3 अंकी विषम संख्या किती आहेत? मित्रांनो, 1 ते 100 पर्यंतच्या संख्यांमध्ये 3 अंकी विषम संख्या किती आहेत? मित्रांनो, 1 ते 100 पर्यंतच्या संख्यांमध्ये 3 अंकी फक्त एकच संख्या आहे, ती म्हणजे 100. 1 ते 100 पर्यंतच्या संख्यांमध्ये 3 अंकी फक्त एकच संख्या आहे, जी आहे 100. आणि मित्रांनो, ही 100 संख्या सुद्धा समसंख्या आहे, कारण की या संख्येच्या एकक स्थानी 0 हा अंक आहे. ही आहे मित्रांनो समसंख्या. म्हणजे 1 ते 100 पर्यंतच्या संख्यांमध्ये 3 अंकी विषम संख्या नाही. म्हणजे 3 अंकी विषम संख्या 0 आहे. म्हणजे पहिल्या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक 4 0. प्रश्न नंबर 2. पुढीलपैकी 3 अंकी सर्वात मोठी समसंख्या कोणती आहे? मित्रांनो, या 4 पर्यायांमधली 3 अंकी सर्वात मोठी समसंख्या. आता समसंख्या म्हणजे ज्या संख्येच्या एकक स्थानी 0, 2, 4, 6, 8 यापैकी एखादा अंक असतो. आता मित्रांनो, पर्याय क्रमांक 1 ही समसंख्या आहे. या संख्येच्या एकक स्थानी 0 आहे. पण पर्याय क्रमांक 1 100 पेक्षा मोठी संख्या आहे. पर्याय क्रमांक 2. पर्याय क्रमांक 2 सुद्धा 3 अंकी संख्या आहे, एकक स्थानी 8 आहे, ही सुद्धा समसंख्या आहे. तर मित्रांनो, पुढे जर आपण गेलो तर पर्याय क्रमांक 4 ही 4 अंकी संख्या आहे. म्हणजे हा पर्याय चुकीचा. पर्याय क्रमांक 4 मध्ये गेलो तर मित्रांनो, पर्याय क्रमांक 4 ही सुद्धा 3 अंकी संख्या आहे, ही सुद्धा समसंख्या आहे. पण 1, 2 आणि 4 या 3 पर्यायांमध्ये सर्वात मोठी संख्या आहे पर्याय क्रमांक 2 998. म्हणजे दुसऱ्या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक 2. प्रश्न नंबर 3. 56 या संख्येच्या आधी क्रमाने येणारी 6वी समसंख्या कोणती? मित्रांनो, 56च्या अगोदरची क्रमाने येणारी 6वी समसंख्या कोणती? बघा, 1, 2, 3, 4, 5 आणि 6. आणि त्यानंतर मित्रांनो 56. बघा, आता 56च्या अगोदर क्रमाने येणारी 6वी समसंख्या. आता समसंख्या म्हटलं की मित्रांनो 2चा फरक, 2चं अंतर असतं. म्हणजे 56च्या अगोदरची पहिली समसंख्या कोणती आहे? तर ती आहे मित्रांनो 54. बघा, 55 आणि 54 2चा फरक, ही झाली पहिली. त्यानंतर 54च्या अगोदरची समसंख्या आहे 52. 52च्या अगोदर 50. 50च्या अगोदर 48. 48च्या अगोदर 46 आणि 46च्या अगोदरची समसंख्या आहे 44. म्हणजे मित्रांनो बघा, 56च्या अगोदर पहिली, दुसरी, तिसरी, चौथी, 5वी आणि 6वी समसंख्या आहे 44. म्हणजे तिसऱ्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 44. प्रश्न नंबर 4. 1 0 3 4 5 हे अंक एकदाच वापरून तयार होणारी सर्वात लहान समसंख्या कोणती? मित्रांनो, 1 0 3 4 5 या अंकांचा वापर करायचा. या अंकांचा एकदाच वापर करायचा आणि तयार होणारी लहानात लहान समसंख्या आपल्याला तयार करायची आहे. तर मित्रांनो, लहान संख्या तयार करताना जर आपल्याला 0 दिलेला असेल तर 0 2 नंबरला लिहायचा. म्हणजे लहान संख्या तयार करताना सर्वात अगोदर लहान अंक घ्यायचा, त्यानंतर त्यापेक्षा मोठा, त्यापेक्षा मोठा, त्यापेक्षा मोठा, या क्रमाने अंक लिहायचे. म्हणजे लहान संख्या तयार होते. फक्त 0 असेल तर 0 2 नंबरला लिहायचा. पण 0 पेक्षा मोठी संख्या 1 नंबरला लिहायची. म्हणजे अगोदर लिहिणार 1, त्यानंतर येणार 0. आता मोठा मोठा अंक, त्यानंतर आहे 3, त्यानंतर 4 आणि 5. मित्रांनो, या 5 अंकांपासून आपण लहानात लहान संख्या तयार केली. पण आपल्याला संख्या पाहिजे सम. मग आता समसंख्या जर म्हटलं तर एकक स्थानी 5 आहे, ही विषम संख्या आहे. मग मित्रांनो काय करायचं, या शेवटच्या 2 अंकांमध्ये आदला बदल करायची. मग संख्या कशी तयार होते बघा, 10 3. आता 4च्या ऐवजी 5 आणि 5च्या ऐवजी 4. मग या ठिकाणी लिहिणार 5 आणि 4. म्हणजे संख्या तयार झाली 10,354. मित्रांनो, ही समसंख्या आहे आणि लहानात लहान संख्या सुद्धा आहे. म्हणजे चौथ्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 10,354. प्रश्न नंबर 5. पुढीलपैकी कोणत्या स्थानावरील अंकांची स्थानिक किंमत विषम संख्या असू शकेल? तर मित्रांनो बघा, पर्याय क्रमांक 1 2 3 आणि 4 कोणत्या स्थानांवर विषम संख्या असू शकेल? आता पर्याय क्रमांक 1 आहे 1000. तर मित्रांनो, 1000 स्थानी जी संख्या असणार आहे ती असेल 1000, 2000,
3000, 4000, 5000, 6000. मित्रांनो, या हजार स्थानी असणाऱ्या संख्येच्या शेवटी शून्य असणार आहे, म्हणजे मित्रांनो या ठिकाणी विषम संख्या येणार नाही. पर्याय क्रमांक 2 आहे शतक. मित्रांनो, शतक स्थानी असणारी संख्या काय असेल? शतक म्हणजे 100. 100 असेल, 200, 300, 400, 500, 600, 700, 800, 900 ही संख्या असणार. मग या शतक स्थानी असणाऱ्या संख्येच्या एकक स्थानी सुद्धा मित्रांनो 0, म्हणजे ही संख्या सुद्धा समसंख्या आहे. इथे विषम संख्या येणार नाही. त्यानंतर पर्याय क्रमांक 3 आहे दशक. दशक म्हणजे 10. मित्रांनो, या दशक स्थानी कोणती संख्या येऊ शकते? 10, 20, 30, 40, 50, 60, 70, 80, 90. म्हणजे दशक स्थानी येणाऱ्या संख्येच्या एकक स्थानी सुद्धा शून्यच असणार आहे, म्हणजे इथे सुद्धा येणारी संख्या ही समसंख्याच असेल. पण मित्रांनो, एकक स्थानी येणारी संख्या, एकक स्थानी येणाऱ्या संख्येमध्ये 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9. म्हणजे मित्रांनो 1 येऊ शकतो, 3, 5, 7, 9. म्हणजे एकक स्थानी यातला कोणता पण अंक येऊ शकतो, म्हणजे मित्रांनो इथे विषम संख्या येऊ शकेल. म्हणजे मित्रांनो बघा, 5व्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4, एकक. प्रश्न नंबर 6. जर एक विषम संख्या म असेल तर तिच्या लगतची पुढची विषम संख्या कोणती असेल? मित्रांनो, म ही एक विषम संख्या आहे, तर या विषम संख्येच्या म च्या लगतची पुढची विषम संख्या कोणती असेल? तर मित्रांनो हे 4 पर्याय आहेत. आपण या म च्या जागेवर कुठली पण एक विषम संख्या गृहीत धरूया, किंवा ज्याला आपण ॲज्युम करणे असं म्हणतो. मग आता म म्हणजे कोणती पण एक विषम संख्या. आपण लहानात लहान विषम संख्या घेऊया, 1, 3, 5, 7, 9. आपण म च्या जागेवर जर 1 घेतला तर मित्रांनो 1 अधिक 1 उत्तर किती येणार आहे? बघा, 1 अधिक 1 उत्तर येणार आहे 2. म्हणजे उत्तर विषम संख्या येतं का? नाही, म्हणजे पर्याय क्रमांक 1 चुकीचा. आता पर्याय क्रमांक 2, म च्या जागेवर आपण पुन्हा 1 घेतला, 1 वजा 1 मित्रांनो उत्तर येणार आहे 0. म्हणजे पर्याय क्रमांक 2 सुद्धा चुकीचा आहे. आपलं उत्तर काय यायला पाहिजे? लगतची पुढची विषम संख्या. 0 ही समसंख्या आहे, म्हणून पर्याय क्रमांक 2 सुद्धा चुकीचा. आता पर्याय क्रमांक 3 मध्ये म च्या जागेवर आपण पुन्हा 1 घेतला, 1 अधिक 2. मित्रांनो बघा, 1 ही एक विषम संख्या आहे आणि याच्या लगतची पुढची विषम संख्या 1 अधिक 2, 3. म्हणजे मित्रांनो हे उत्तर आपलं बरोबर येतं. म्हणजे 6व्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3. तर तिच्या लगतची पुढची विषम संख्या कोणती असेल? तर म अधिक आपण 2 केलं, म्हणजे कोणती पण एक विषम संख्या म्हणजे म, आणि त्यामध्ये जर 2 मिळवले तर लगतची पुढची विषम संख्या उत्तर येतं. म्हणून 6व्या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक 3. प्रश्न नंबर 7. 2 विषम संख्यांच्या बेरजेला दुसऱ्या एखाद्या विषम संख्येने निःशेष भाग जात असेल तर येणारा भागाकार दर्शवणारी संख्या पुढीलपैकी कोणती असू शकेल? तर मित्रांनो 2 विषम संख्यांची बेरीज. आता आपण 2 विषम संख्या घेतल्या, म्हणजे 3 अधिक 3 यांची बेरीज आली 6. 2 विषम संख्यांच्या बेरजेला दुसऱ्या एखाद्या विषम संख्येने निःशेष भाग जात असेल. आता मित्रांनो जे उत्तर आलं त्या उत्तराला काय करायचं? विषम संख्येने भाग द्यायचा. मित्रांनो आणखीन आपण तीच विषम संख्या घेऊया 3, आणि 3 ने जर भाग दिला तर मित्रांनो भागाकार किती येणार? 3 2 6, 6 मधून 6 गेले, बाकी उरली 0. एखाद्या विषम संख्येने निःशेष भाग जात असेल तर येणारा भागाकार दर्शवणारी संख्या. भागाकार दर्शवणारी संख्या काय आली मित्रांनो? भागाकार दर्शवणारी संख्या पर्यायांमध्ये जर बघितलं आपण मित्रांनो 7, 9, 13 आणि पर्याय क्रमांक 4 आहे 12. तर मित्रांनो भागाकार दर्शवणारी संख्या काय यायला पाहिजे? समसंख्या यायला पाहिजे. म्हणून 7व्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4, 12. म्हणजे मित्रांनो काय, 2 विषम संख्या घ्या, त्यांची बेरीज करा, त्या उत्तराला पुन्हा एका विषम संख्येने भाग द्या. भाग दिल्यानंतर भाग जर निश्चय जात असेल तर जो भागाकार आहे तो भागाकार दर्शवणारी संख्या मित्रांनो काय यायला पाहिजे? समसंख्या यायला पाहिजे. म्हणून 7व्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4, 12. प्रश्न नंबर 8. पुढीलपैकी कोणते विधान सत्य आहे? मित्रांनो सत्य म्हणजे बरोबर. आता 4 पर्यायांपैकी कोणता पर्याय बरोबर आहे? बघा, पर्याय क्रमांक 1 आहे 2 विषम संख्यांचा गुणाकार विषम संख्या असतो. मित्रांनो आपण 2 विषम संख्या घेतल्या, 5 गुणिले 5 यांचा केला गुणाकार, 5 5 25,
दोन विषम संख्यांचा गुणाकार विषम संख्या. मित्रांनो उत्तर सुद्धा विषम संख्याच आलेलं आहे, कारण की एकक स्थानी आहे 5. म्हणजे मित्रांनो 8व्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1. म्हणजे मित्रांनो 4 पर्यायांमध्ये जर पहिला पर्याय हे आपलं उत्तर असेल तर बाकीचे पर्याय चेक करण्याची आवश्यकता नाही, पण आपल्याला त्या पर्यायावर पूर्ण विश्वास पाहिजे की हे माझं उत्तर 100% बरोबरच आहे, अशी खात्री असेल तर बाकीचे पर्याय चेक करू नका. 8व्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1. प्रश्न नंबर 9. 5 क्रमवार समसंख्यांची बेरीज पुढीलपैकी कोणती असेल? तर मित्रांनो 5 क्रमवार समसंख्या घेऊयात आपण. बघा 2, 4, 6, 8 आणि 10 या आहेत क्रमवार 5 समसंख्या. यांची बेरीज 2 आणि 4 6, 6 आणि 6 12, 12 आणि 8 20, हातचे आले 2, 2 आणि 1 3. मित्रांनो बेरीज आली 3. आता बघा पर्याय क्रमांक 1. पहिल्या संख्येची दुप्पट. आता पहिली संख्या आहे मित्रांनो 2, याची दुप्पट म्हणजे 2. 2 गुणिले 2 उत्तर किती येतं? 4. तर मित्रांनो आपलं उत्तर पहिल्या संख्येची दुप्पट आलं का? नाही. आपलं उत्तर 30 आलेलं आहे. आपलं उत्तर 4 आलंय का? नाही. म्हणून पर्याय क्रमांक 1 चुकीचा. पर्याय क्रमांक 2. दुसऱ्या संख्येची 5 पट. आता दुसरी संख्या आहे 4, याची 5 पट म्हणजे गुणिले 5. 4 पंचे 20. मित्रांनो आपलं उत्तर 20 आलंय का? नाही. आपलं उत्तर 30 आलं, म्हणून पर्याय क्रमांक 2 सुद्धा चुकीचा. त्यानंतर आहे पर्याय क्रमांक 3. बघा पर्याय क्रमांक 3 काय आहे? तिसऱ्या संख्येची 5 पट. आता 1, 2 आणि 3. तिसरी संख्या आहे 6. तिसऱ्या संख्येची 5 पट म्हणजे गुणिले 5. 6 पंचे 30. मित्रांनो आपलं उत्तर 30 आलंय का? तर हो. म्हणून 9व्या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक 3. मित्रांनो क्रमवार 5 समसंख्यांची बेरीज म्हणजे बघा तिसऱ्या संख्येची 5 पट. तिसरी जी संख्या आहे, कोणत्या पण संख्या घ्या, त्यातली जी तिसरी संख्या आहे त्यांची 5 पट म्हणजे क्रमवार 5 संख्यांची बेरीज. म्हणजे 9व्या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक 3. प्रश्न नंबर 10. 1 ते 20 पर्यंतच्या संख्यांमधील विषम संख्यांची बेरीज किती? मित्रांनो 1 ते 20 पर्यंतच्या ज्या संख्या आहेत यामध्ये विषम संख्यांची आपल्याला बेरीज करायची आहे. बघा 1 ते 20 पर्यंत विषम संख्या जर म्हटलं तर मित्रांनो विषम संख्या आहे 10 आणि समसंख्या सुद्धा आहे 10. मित्रांनो या प्रकारचा जर आपल्याला प्रश्न विचारला तर त्यासाठी एक सूत्र आहे बघा. कारण की 1 पासून 20 पर्यंतच्या सगळ्या विषम संख्या म्हटलं तर 1, 3, 5, 7, 9, 11, 13, 15, 17, 19 या सगळ्या संख्यांची जर आपण बेरीज करायला गेलो तर आपल्याला खूप वेळ लागेल. तर त्यासाठी मित्रांनो एक सूत्र आहे बघा. फर्स्ट अधिक लास्ट म्हणजे पहिली विषम संख्या अधिक शेवटची विषम संख्या भागिले 2 आणि त्यानंतर मित्रांनो कंस पूर्ण करायचा गुणिले एकूण विषम संख्या. एकूण विषम संख्या आहे 10. या सूत्राचा वापर करायचा, लगेच आपल्याला उत्तर मिळेल. बघा पहिली विषम संख्या. मित्रांनो पहिली विषम संख्या किती आहे? 1 अधिक शेवटची विषम संख्या आहे 19. त्यानंतर भागिले 2 आणि मित्रांनो गुणिले एकूण विषम संख्या. 1 ते 20 पर्यंतच्या संख्यांमध्ये एकूण विषम संख्या आहे 10. मित्रांनो फक्त आपल्याला हे गणित सोडवायचं. बघा आता 1 अधिक 19 म्हणजे झाले किती? 20. म्हणजे 19 आणि 1 20 भागिले 2 आणि गुणिले 10. तर मित्रांनो बघा बे 1 बे आणि बे 1 बे बे 0 0 म्हणजे इथं किती आलं मित्रांनो? 10 आणि 10 गुणिले 10 म्हणजे बघा 10 गुणिले 10 बरोबर 100. मित्रांनो आपल्याला उत्तर मिळालं. 1 ते 20 पर्यंतच्या सर्व विषम संख्यांची जर आपण बेरीज केली तर ती बेरीज येते 100. म्हणजे 10व्या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक 1 100. मित्रांनो याप्रमाणेच आपल्याला प्रश्न विचारला 1 ते 20 पर्यंतच्या समसंख्यांची बेरीज, तरी सुद्धा मित्रांनो हे सूत्र वापरायचं. 1 ते 50 पर्यंतच्या विषम संख्यांची बेरीज, 1 ते 50 पर्यंतच्या समसंख्यांची बेरीज. मित्रांनो या सूत्राचा वापर करा, कमी वेळेमध्ये आपल्याला उत्तर मिळेल. 10व्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 100. या ठिकाणी हा स्वाध्याय संपलेला आहे. चॅनलवर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडला तर लाईक करा, कमेंट करून कळवा. आपल्या मित्रांना, आपल्या मैत्रिणींना व्हिडिओ शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.